आज आपण नवीन पॉवर प्लांट बघायचा आहे. 2 दिवस झालं. पहिला आपण बघितला थर्मल पॉवर प्लांट, दुसरा होता न्यूक्लिअर पॉवर प्लांट. न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये आपण न्यूक्लिअर फ्युजन कसं असतं बघितलं. त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं नेमकं वर्किंग कसं आहे आपण काल बघितलं, प्रॉब्लेम्स बघितले. जसं की थर्मल पॉवर प्लांटचे 3 प्रॉब्लेम होते, तसे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे 2 प्रॉब्लेम होते. आज आपण तिसरा पॉवर प्लांट बघणार आहे. तिसरा पॉवर प्लांट नॅचरल गॅस पॉवर प्लांट. काय म्हणायचं झाला? आवाज येतो माझा, येतोय म्हटलं तुमचा पण आला पाहिजे. काय म्हणायचं झाला? पॉवर. ठीक आहे, नॅचरल गॅस पॉवर प्लांट. आता बघा ह्याचं वर्किंग लय सोपं आहे. काय म्हणतो बघा, नॅचरल गॅस पॉवर प्लांट लय सोपं आहे. काय दिसतंय बघा, ही जी दिसते बघा, ह्याला म्हणायचं कॉम्प्रेसर. काय म्हणायचं? सूर लावू नका. हा, काय म्हणायचं ह्याला? कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरला कनेक्ट केलाय कंबशन चेंबर. बघा कॉम्प्रेसरला काय कनेक्ट केलाय? कंबशन चेंबरला कनेक्ट केलाय गॅस टर्बाइन. ही जी दिसते आज एक टर्बाइन नाही, किती टर्बाइन आहेत आज? 3. पण एकाच शाफ्टला 3 टर्बाइन कनेक्ट केलेत. एकाच शाफ्टला 3 टर्बाइन. आता बघा काय काम आहे. ही जे कॉम्प्रेसर आहे, हे कॉम्प्रेसर काय करते माहिती का? बाहेरची सगळी हवा आत ओढते. काय म्हणतो कॉम्प्रेसर? काय करते? बाहेरची हवा आत ओढून ढकलते. कोणाकडे ढकलते? कंबशन चेंबरकडे. कॉम्प्रेसरचं काय काम आहे सांगा? हवा आत ओढायची. बरोबर, हवा आत ओढतंय कॉम्प्रेसर, हवा आत ओढते आणि कोणाकडे ढकलते? कंबशन चेंबर. कंबशन चेंबर मध्ये वर्ण बघा काय आलंय? नॅचरल गॅस. नॅचरल गॅस वर्ण आला. आता मला सांगा, कंबशन चेंबर मध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर हवा, एअर आहे. कुणी ढकलली? एअर, कॉम्प्रेसर आहे. आणि वर्ण काय आलाय? नॅचरल गॅस. आता बघा बरं का, हे कॉम्प्रेसरने फुल प्रेशराइज एअर हे पाठवलेली आहे. वर्ण आलाय नॅचरल गॅस. आता नॅचरल काय, कंबशन चेंबर मध्ये नॅचरल गॅस पेटवायचा. एअर तर पेटत नाही, पण काय पेटते? नॅचरल गॅस. नॅचरल गॅस पेटवल्यामुळे टेम्परेचर वाढेल का कमी होईल सांगा बरं? टेम्परेचर वाढणार. आणि टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढत असतो. का? कारण टेम्परेचर आणि प्रेशर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, टेम्परेचर वाढलं की प्रेशर काय होत असतो? वाढत असतो. आता इथं आपण पेटवलं कशामुळे? आपल्याला काय वाढवायचं होतं सांगा बरं? प्रेशर. प्रेशर वाढवायसाठी आपण टेम्परेचर काय केलं? मला सांगा, आग लावल्या ह्याचा अर्थ काय वाढवतोय? टेम्परेचर. टेम्परेचर वाढवल्यामुळे प्रेशर काय झाला? वाढला. आणि प्रेशर वाढल्यामुळं ती जी हवा होती त्यात ऑलरेडी प्रेशर होता, त्यात अजून प्रेशर वाढला नॅचरल गॅस पेटवल्यामुळे. आणि ती फुल प्रेशराइज्ड गॅस कुठे गेला? टर्बाइन कडे. काय म्हणतोय? कुठे गेला? टर्बाइन. मग ह्या टर्बाइन कडे आता गॅस गेलाय म्हणून त्याला कसं टर्बाइन म्हणायचं? गॅस टर्बाइन म्हणायचं. बरोबर. आता फुल प्रेशरनी जर टर्बाइन कडे गॅस गेला असेल तर टर्बाइन काय होणार? टर्बाइन मिंगला. ह्याचा अर्थ ती कनेक्ट आहे शाफ्टला. शाफ्ट काय होणार? टर्बाइन मिंगते, शाफ्ट मिंगते. ह्याचा अर्थ आपली कॉइल पण मिंगणार. कॉइल मिंगते ह्याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड काय होणार? चेंज. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला ह्याचा अर्थ आपल्याला कुठली एनर्जी मिळणार? सोपं आहे का अवघड आहे? विचारू प्रश्न. हवा आत कुणी टाकली? कुठे टाकली? कंबशन चेंबर मधून वरनं काय आलतं? कुठं आपण पेटवलं? कुणाला पेटवलं? नॅचरल गॅस पेटल्यामुळे टेम्परेचर काय झालं? टेम्परेचर वाढल्यामुळे प्रेशर काय झाला? फुल प्रेशरने गॅस कोणाकडे गेला? टर्बाइन कडे गेला. गॅस टर्बाइन कडे. त्यामुळे टर्बाइन काय व्हायला लागलं? निघायला. टर्बाइन निघलं की आपल्याला कुठली एनर्जी मिळाली? इलेक्ट्रिक एनर्जी. ती जी गॅस आहे ती गॅस बाहेर सोडला जातो. इमिशन ऑफ हॉट गॅसेस ती बाहेर सोडला जातो. काय अडचण कोणाला? नॅचरल गॅस पॉवर प्लांट म्हणायचं. काय म्हणायचं झाला? नॅचरल गॅस पॉवर प्लांट. कळलं? सोपं आहे का अवघड आहे? लय सोपं आहे. ठीक आहे, पहिलं कुणी चालू केलं तर कॉम्प्रेसरने. घ्या पुढे चला. कॉम्प्रेसरनी बघा, कॉम्प्रेसरनी प्रेशराइज्ड एअर आत पाठवली. कॉम्प्रेसरनी काय पाठवली? प्रेशराइज्ड एअर. तुम्हाला ऑलरेडी प्रेशर आहेच की, पण तेवढा पुरेसा नाही. आपल्याला अजून प्रेशर पाहिजे. त्यासाठी आपण ती कुठं पाठवली होती? कंबशन चेंबर. कंबशन चेंबर मध्ये अजून काय आलतं? नॅचरल गॅस. तिथं काय केलं आपण? पेटवला. ती पूर्ण गॅस कुणीकडे गेला? गॅस टर्बाइन कडे. टर्बाइन का व्हायला लागला? टर्बाइन कोणाला कनेक्ट केलता? आणि शेवटी आपल्याला कुठली एनर्जी मिळाली? नक्की कुठली एनर्जी मिळाली? इलेक्ट्रिक. ही नेहमी बघा थर्मल पॉवर प्लांट मध्ये आपल्याला कुठली पाहिजे होती? इलेक्ट्रिक एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे ह्याचा अर्थ आपण वापर केला जनरेटरचा. जनरेटरला कनेक्ट केला टर्बाइन. ही 3 फिक्स आहे बघा दरवेळेस. फक्त टर्बाइन भिंगवायचा. काही करून आपल्याला काय करायचं? टर्बाइन भिंगवायचं. ठीक आहे. आता एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन बघा. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पहिल्यांदा नॅचरल गॅस मध्ये असते केमिकल एनर्जी. नॅचरल गॅस मध्ये कुठली एनर्जी? केमिकल एनर्जी. आता नॅचरल गॅस मध्ये केमिकल एनर्जी आहे, पण तिथं आपण नॅचरल गॅस पेटवला होता. ह्याचा अर्थ तिथं कुठली एनर्जी आहे सांगा बरं? हीट एनर्जी. पेटवला ना? कुठली एनर्जी? हीट एनर्जी. पण त्यांनी इथं कॉलम दिलेला आपल्याला नाही. त्यांनी काय दिले? डायरेक्ट कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस. नॅचरल गॅस पेटवल्यामुळे प्रेशर तयार झाला. प्रेशर तयार झाला त्यामुळे फुल प्रेशर तिकडे गेले ना. प्रेशरने तिकडे गेले ह्याचा अर्थ मोशन मध्ये, आणि मोशन मध्ये ह्याचा अर्थ कायनेटिक एनर्जी. टर्बाइन काय होणार सांगा बरं? टर्बाइन मिळते ह्याचा अर्थ मोशन आहे. कुठली एनर्जी?
टर्बाईन पाशी नेहमी कायनेटिकच एनर्जी असते. नेहमी कुठली असती? कायनेटिक एनर्जी. आणि शेवटी कुठली एनर्जी मिळणार आपल्याला? एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन लय महत्वाचं आहे. काय म्हणतो? एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा चार्ट कळला? सगळ्यांना कळला? ठीक आहे, जायचं पुढं. चला आता बघा इथं ही काय दिसते तुम्हाला सगळ्यांना? धरण दिसतंय का? पलीकडनं नदी आहे, नदीवर आपण भिंत बांधली, धरण बांधले, पाणी अडवलं आपण. पाणी अडवलं, लक्षात ठेवा. वाहतं पाणी काय केलं आपण? वाहतं पाणी, ह्याचा तो वाहत्या पाण्यापाशी कुठली एनर्जी असते? शाबास, कुठली? कायनेटिक. मग पाणी अडवल्यामुळे पाण्यात कुठली एनर्जी आली आता? कुठली? धरणात सांगितलं कुठली एनर्जी? पोटेन्शियल. बरोबर आहे, पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी होती धरणाच्या पाण्यात, आपण साठवलं ना पाणी साठवलं म्हणून तिथे कुठे आली? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा वापर करायचा आता कशाचा? मग आता ही जी पॉवर प्लांट आहे ही धरणावरती पॉवर प्लांट बांधलेला असतो. त्या पॉवर प्लांटला म्हणायचं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. कसला पॉवर प्लांट? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हायड्रो कशासाठी वापरले? पाणी वापरतोय ना, त्यामुळे तिथं हायड्रो, त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी बनवायची आहे. या पुढं आता धरण दिसते आपल्याला, जी वर्ण दिसते ही सगळं वरचा भाग दिसतो आपल्याला, ही खालची सिस्टीम दिसत नसते. ठीक आहे, खाल नसते. ही जी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे आपल्याला वर्ण दिसत नाही. आता आपण जे बघतो ही दरवाजा वरचा आहे. ठीक आहे, आता काय केलंय बघा खालच्या साईडने सिस्टीम काय? हिथं रिझर्वायर, ह्याचा अर्थ धरण आहे. सांगा बरं ह्या पाण्यात कुठली एनर्जी? आताच म्हणलं होतं मी, पोटेन्शियल एनर्जी. मला सांगा इथं गेट लावलंय, स्लुईस गेट म्हणायचं. कसलं गेट? स्लुईस गेट. पाणी अडवलं, पाणी जातंय का आता? ही जी दिसतंय ह्याला म्हणायचं पेन स्टॉक. काय म्हणायचं? बघा ह्याला काय म्हणायचं सांगा? स्लुईस गेट. ह्याला म्हणायचं पेन स्टॉक. हिथं कनेक्ट केलंय, लक्षात ठेवा. हिथं कनेक्ट केलाय टर्बाईन. काय कनेक्ट केलाय? टर्बाईन शाफ्टद्वारे. कशाला कनेक्ट केला? जनरेटर. जनरेटर तुम्हाला माहिती आपल्याला जर इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे असेल तर जनरेटर लागतेच, आणि जनरेटर कनेक्ट केला आपण टर्बाईनला. टर्बाईन काय करायचं आपल्याला? आता भिंगतोय का? पण भिंगू शकतो कधी? जर आपण गेट ओपन केलं तर पाणी येणार, फुल प्रेशरने पाणी येणार. काय म्हणतोय? फुल प्रेशरने जर पाणी आलं तर गेट ओपन केल्यानंतर फुल प्रेशरने पाणी चाललंय कुठं चाललंय बघा? टर्बाईन कडे. फुल प्रेशरने जर टर्बाईनवर गेलं तर टर्बाईन काय होणार? टर्बाईन भिंगला, ह्याचा अर्थ शाफ्ट भिंगणार, आणि शाफ्ट भिंगल्यामुळे जनरेटर मध्ये कुठली एनर्जी मिळणार? इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे सोपं आहे बघा. फक्त आपण काय केलं बघा, इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे, गेटवर उचललं, पाणी वाहतंय, मनाने वाहते, ढकलायचंय का? पाणी वाहते, टर्बाईन भिंगणार, मनाने भिंगणार, टर्बाईन भिंगला कुठली एनर्जी मिळणार आपल्याला? इलेक्ट्रिक एनर्जी. कळलं सगळ्यांना? सोपं आहे का अवघड? ही ह्याला म्हणायचं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. काय म्हणायचं? आता दोन पॉवर प्लांट झालं. पहिला कुठला होता? नॅचरल गॅस पॉवर प्लांट. दुसरा आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता मला सांगितलं कुठे जाळ केला का आपण? जाळ नाही केला. ह्याचा एअर पोल्युशन झालं का? कुठलं फ्यूल वापरलंय का आपण? कुठलंच फ्यूल वापरलं नाही. जाळ. पहिला फायदा, एअर पोल्युशन होत नाही. दुसरा फायदा मला सांगा, आता जर पाणी असं आपल्यापाशी भरपूर असेल तर जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती इलेक्ट्रिक एनर्जी तयार करू शकतो की. बरोबर, म्हणजे फायदा आहेच की. पहिला फायदा काय म्हणलं? एअर पोल्युशन होतंय का? दुसरं, जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला ती मिळू शकते, सफिशियंट वॉटर असेल तर. पण समजा धरण आटलंच की, पाणी संपलंच, तर पावसाळा येईलच की. पावसाळा पाणी येईलच की. पाणी आलं की आपल्याला परत धरण भरणार, परत इलेक्ट्रिक एनर्जी चालू. म्हणजे फायदा आहे आणि लय चांगलं आहे. कुठले? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. जिथं जिथं धरण आहे तिथे हे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट बांधलेले असतात. आपल्याला सुद्धा इथं बघायला मिळतं उजनी धरणामध्ये सुद्धा. ठीक आहे, मग आता ही जे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट ह्याचा फ्लो चार्ट बघूया आपण. चला, त्यामध्ये वॉटर रिझर्वायर आहे, पाणी जी साचवलंय त्याला काय म्हणायचं? वॉटर रिझर्वायर विथ पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यापाशी पोटेन्शियल एनर्जी आहे. त्यातनं मला सांगा ती पाणी आपण कोणाकडे पाठवतोय? वॉटर टर्बाईन कोणाला कनेक्ट आहे? शेवटी कुठली एनर्जी मिळती? चला, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. पाण्यापाशी आधी होती पोटेन्शियल एनर्जी. पाण्यापाशी कुठली एनर्जी होती? पोटेन्शियल. पाणी वाहायला चालू झालं, पाणी वाहतं, ह्याचा अर्थ मोशन आहे, आणि पाण्यापाशी वाहत्या पाण्यापाशी कुठली एनर्जी असणार मग? कायनेटिक एनर्जी. मग इथं म्हणलंय कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर. मला सांगा, कायनेटिक एनर्जी फ्लोईंग वॉटर मधनं ते टर्बाईन भिंगायला लागला, आणि टर्बाईन भिंगते ह्याचा अर्थ मोशन आली, आणि टर्बाईन भिंगते ह्याचा अर्थ टर्बाईन कुठली एनर्जी असणार? कायनेटिक एनर्जी. बरोबर, शेवटी कुठली एनर्जी मिळणार? इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे कळतंय ट्रान्सफॉर्मेशन. पहिल्यांदा होता पोटेन्शियल एनर्जी, त्याचं रूपांतर झालं कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर, परत कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन, आणि शेवटी काय असणार? इलेक्ट्रिकल एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन. प्रत्येक पॉवर प्लांटचे दोन फ्लो चार्ट आपण बघतोय. एक तर काय? एक फ्लो चार्ट, आणि दुसरा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा फ्लो चार्ट. बघा किती पॉवर प्लांट झाले आपले? 4 झाले बघा टोटल. पहिला होता थर्मल पॉवर प्लांट, दुसरा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, तिसरा नॅचरल गॅस पॉवर प्लांट, आणि चौथा आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. काय अडचण कोणाला? फायदा आहे तर तोटा आहे? फायदा आहे तर तोटा बी आहेत. तोटा काय माहितीये का? मला सांगा, ही जी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे ही आपण धरणावर बांधू शकतो. बरोबर, नदीवरती धरण असणार, धरणावरती आपण ते बांधणार.
ओढ्यावर, कॅनेलमध्ये असं बांधू शकतो का आपण? तयार होऊ शकत नाही. मग जर आपण समजा नदीवरती डॅम बांधायचं ठरवलं, धरण बांधायचं ठरवलं, तर मोठी भिंत उभा करावं लागणार, पाणी अडणार ह्याचा अर्थ जी मागचं धरणाच्या पाठीमागची जी साईड आहे त्या साईडला पाणी पसरणार बघा भरपूर, आणि पसरल्यामुळे तिथं सुपीक जमीन आवश्यक त्या ऍग्रिकल्चर लँड, ठीक आहे, ती पाण्याखाली जाणार. तोटा. दुसरा तोटा, समजा घर असतील, गाव असेल, वस्ती ही जर पाण्याखाली गेली तर ती त्यांचं दुसरीकडे गाव बसवावं लागेल परत आपल्याला, हे दुसरा तोटा. बरोबर. पण हे कधी तोटा येतं? धरण बांधण्याच्या वेळेस. नंतर एकदा का धरण बांधलेलं असं नंतर काय फक्त इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला मिळतच राहते, तिथे काय जास्त तोटा होत नाही. पण कळलं, ह्याचा फायदा पण आहेत आणि तोटा पण आहेत. पहिला फायदा म्हणलं तुम्हाला एअर पोल्युशन होतंय का? घ्या. पहिला फायदा, एअर पोल्युशन होत नाही. नो फ्यूल इज बर्न, देअर इज नो पोल्युशन. ठीक आहे, पोल्युशन होत नाही. इफ देर इज सफिशियंट वॉटर स्टोरेज, जर पाणी भरपूर शिल्लक असेल तर पॉसिबल, ज्या वेळेस इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऍज अँड वेन नेसेसरी, जेव्हा पाहिजे तेव्हा आपण इलेक्ट्रिक एनर्जी तयार करू शकतो. आणि शेवटचा आहे, रिझर्वायर कॅन बी रिप्लेनिश्ड, म्हणजे परत जर समजा धरण आटलं तर परत नंतर भरू शकतं. कधी? रेनी सीझनच्या वेळेस, म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस. ही फायदा झालं. तोटं आता सांगितलं होतं. तोटं एकतर काय, सुपीक जमीन पाण्याखाली जाणार, दिसती सुपीक जमीन पाण्याखाली गेलेली, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट ती जर समजा घर असतील, गाव असेल, ती जर पाण्याखाली गेलं तर त्यांचं पुनर्वसीकरण करावं लागतं, ठीक आहे. मग तिथं म्हणलंय बघा, दिस लीड्स टू द प्रॉब्लेम्स ऑफ रिहॅबिलिटेशन, म्हणजेच ती गावं परत दुसरीकडे बसवावी लागतात, ठीक आहे. हे झालं आपला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. काय अडचण? कळले सगळ्यांना? नक्की थांबायचं आज, ठीक आहे. राहिलेला आता उद्या तासाला आपलं लेक्चर धडा पण संपते, ठीक आहे.